गाईज डाएट एपिसोड 6 मध्ये तुमचं स्वागत आहे. परवाच मला एक कमेंट आली होती आणि मला त्या कमेंटमध्ये काय विचारलं गेलं की तुम्ही असं चुकीचं का सांगत आहे जिमला नाही जायचं वगैरे. तर मी म्हणतं हे चुकीचं नाही, हे रियालिटी आहे. खूप मुली आहे ज्या शो ऑफ करतात, म्हणजे जसं की घरातलं काम त्यांना खूप जड वाटतं आणि बाहेर त्यांना जिम खूप छान वाटते. सॉरी टू से, ज्याचा त्याचा पर्सनल मॅटर. पण मला असं तुम्हाला सांगायचं आहे, पहिला पाऊस पडला मी लगेच कॉफी आणि वॉर्म वॉटर स्टार्टिंग केलं. माझ्या घरामध्ये मी तुम्हाला खोटं सांगते, व्हिडिओमध्ये तुम्हाला ऑल दिसत असेल. माझ्या घरामध्ये मॉपर आहे फरची पुसायचा, तरी मी हाताने फरची पुसते. जसं माझा बेबी पोटात होतं तेव्हापासून. तुम्हाला माहीत आहे का, आपण जेवढं आपल्या हाताची म्हणजे आपल्या शरीराची हालचाल करू आपली बॉडी तेवढी मेंटेन राहील. हे बघा, माझं प्रेग्नन्सीनंतर पोटसुद्धा म्हणजे नॉर्मल वाटतंय, तर मग काहीच असं बाहेर एकदम येत नाही. काही काही लोकांचं खूप बाहेर पोट येऊन जातं, ते सुद्धा वाटत नाही. मी जसे फिटिंगचे कपडे तसे घालू शकत आहे, याच्यात काहीच वाईटपणा नाही. आपण ज्या चौघांमध्ये जातो, आपण आपल्या बॉडी आपलं काहीतरी पर्सनॅलिटी राहते ना, नाही का, गुड लुकिंग असं. तुम्हाला सांगते, सकाळी उठून योगा करा जर तुम्हाला वाटत असेल फास्ट तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये गेन करायचं असेल तर यूट्यूबला बघून. देन त्याच्यानंतर जेवढं हाताने होईल तेवढं काम करा. जसं की कपडे धुणं. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, माझ्या मम्मी पप्पांनी माझ्यासाठी वॉशिंग मशीन आणली होती, मी तिने आणली. माझ्या मिस्टरांनी मला बोलले मी वॉशिंग मशीन घेऊन येतो. मी बोलले नो, मी हातानेच कपडे धुवेल. कारण की तुम्हाला माहीत आहे का, कारण की मला मेंटेन राहायचं आहे गाईज. हे मशीन उद्या तर भांडे घासायची मशीन येईल, आलेली तर आहे, भरपूर मशीन येईल, मग आपलं काय होणार आहे गाईज. म्हणून याच्यामुळं तुम्हाला सांगते, जेवढं तुम्ही हाताने काम करा, जेवढं तुम्ही शरीराचा व्यायाम करतील, तेवढं तुमच्यासाठी खूप 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 चांगलं.